कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. नागपुरातील दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार. नुकसान भरपाई दिली नाही तर दंगेखोरांची संपत्ती जप्त करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची आक्रमक भूमिका. नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग झाला नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये मात्र महिला पोलिसांच्या विनयभंगाचा उल्लेख. नागपूर हिंसाचार प्रकरणातील जखमी असलेल्या एकाचा मृत्यू. नागपुरातील मेयो रुग्णालयात इरफान अन्सारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू. नागपुरातील दंगल घडवणारे लोक सरकारचेच. कॅबिनेटमध्ये बसलेल्या लोकांनी दंगेखोरांना खतपाणी घातलं. संजय राऊतांचा आरोप. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात. कोरटकरच्या पत्नीकडून पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा. प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी. प्रशांत कोरटकर कुठेही असो अटक करणारच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट. जनता नव्हे तर पुढारी जातीयवादी स्वार्थासाठी जात निर्माण करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. तर जातीयवाद करणाऱ्या पुढाऱ्यांची यादी गडकरींकडून घ्या. नारायण राणेंची प्रतिक्रिया. दिशा सालियान प्रकरणी उद्धव ठाकरेंचा 2 वेळा फोन. पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करू नये अशी ठाकरेंनी विनंती केली. नारायण राणेंचा दावा. तर आदित्य ठाकरेंकडून नारायण राणेंचा कचरा असा उल्लेख. दिशा सालियानच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मौर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप. किशोरी पेडणेकर दिशा सालियानच्या घरी काय करत होत्या? मंत्री नितेश राणे यांचा सवाल. तर दिशा सालियान सुशांत सिंग राजपूत यांना न्यायालय योग्य न्याय देईल. नितेश राणेंचं वक्तव्य. पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात अर्धा तास चर्चा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीआधी दोघांमध्ये बैठक. कितीही नाकारलं तरी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत राजकीय चर्चा झाली. जयंत पाटील पक्षात अस्वस्थ हे सर्वांना माहिती आहे. अधिवेशनात एखादी धक्का देणारी घटना ही समोर येईल. संजय शिरसाट यांचा दावा. मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कामं वाटतात असं समजलं. विधानसभेत शिवसेनेचे आमदार बाबूराव कोहळीकर यांचं वक्तव्य. दादा खिंडकरच्या जीवाला बीड कारागृहात धोका. दादा खिंडकरच्या पत्नीचं कारागृह अधीक्षकांना पत्र. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी याच कारागृहात असल्यामुळे सुरक्षा पुरवण्याची मागणी. वसईच्या नायगावमध्ये मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न. सोसायटीच्या मेंटेनन्सची नोटीस मराठीत मागितल्यानंतर मराठीला गोळीमारा म्हणत महिलेला जातीवाचक शिवीगाळ. वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सीमांकनाविरोधात दक्षिण भारतातील 5 राज्य एकवटली. 5 राज्यांची केंद्र सरकार विरोधात मोहीम. लोकसंख्येच्या आधारावर सीमांकन करण्यावर दक्षिणेतील राज्यांचा आक्षेप. डिओलॉग विथ बरुणदास कार्यक्रमात श्री रविशंकर यांच्याशी विशेष संवाद. मुलाखतीत अध्यात्म, जीवन आणि मानसिक आरोग्यावर चर्चा. न्यूज 9+ ॲपवर आज रात्री मुलाखतीचं प्रक्षेपण. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.